नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अगदी ऐन भरात आहे. भावी मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या समोर आहेत आणि म्हणूनच या दोघांची खिल्ली उडवण्यासाठी एक तिसरं पॅनल सुद्धा मैदानात आहे. स्वाभाविकरित्या आम्ही चर्चा कुणाची करतोय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. एका साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा काका पुतण्याची जोडी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार एकमेकांच्या आमने सामने येऊन उभी राहिलेत. या वेळेला शरद पवार हे आपल्या नेहमीच्या विरोधकाच्या पाठीशी पडद्यामागून राजकारण करताना दिसतायत, कारण त्यांना अजित पवारांचं पॅनल परास्त करायचंय. अजित पवारांचा पराभव करून या कारखान्यावर वर्चस्व शरद पवारांना यासाठी पण हवंय, कारण या कारखान्याचा प्रभाव हा त्यांच्या मतदारसंघाशी थेट निगडीत आहे. थोडक्यात काय म्हणतात ना, घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. नेते कितीही मोठे झाले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या बारीक बारीक गोष्टींमध्ये लक्ष घालायचं ते काही थांबवत नाहीत. आणि म्हणूनच पवारांच्या राजकारणात साखर कारखाने आणि साखर कारखान्यांच्या निवडणुका अनन्यसाधारण महत्त्व बाळगून असतात. माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याला ताब्यात ठेवण्यासाठी मैदानात कोण कोण उतरलंय ते एकदा पटकन पहा. माळेगावचा सहकारी साखर कारखाना हा सहकारी बचाव शेतकरी पॅनलच्या साठी तावरे लढतायत. चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे दोघं जण किटली या पॅनलच्या चिन्हावर निवडणूक लढतात. निळकंठेश्वर पॅनल हे अजित पवारांनी मैदानात उतरवलंय, त्यांचं चिन्ह आहे कब्बची. तर बळीराजा सहकार बचाव पॅनल या नावानं शरद पवारांचं पॅनल मैदानात उतरलंय आणि त्यासाठी तुतारीचं चिन्ह आहे. तुतारीचं चिन्ह हे शरद पवारांच्या निवडणुकीतलं चिन्ह आहे. कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती हे सुद्धा एक अपक्षांचं पॅनल आहे. त्याचं चिन्ह आहे छत्री. ती छत्री उघडी आहे आणि म्हणूनच माळेगावच्या सहकारी साखर कारखान्यावर आपलाच कब्जा असावा याच्यासाठी तावरेंचं पॅनल आहे आणि पवारांची दोन पॅनल आहेत. तावरेंच्या पॅनलचं नाव आपण मगाशी ऐकलं, त्यांचं चिन्ह किटली आहे. अजित पवारांच्या पॅनलचं चिन्ह कब्बशी आहे. शरद पवारांच्या पॅनलचं चिन्ह तेच आहे जे सध्या त्यांचं निवडणुकीतलं चिन्ह आहे, तुतारी. आणि एक स्वतंत्र चौथं सुद्धा पॅनल मैदानात आहे जे छत्रीच्या चिन्हावर लढत आहे, कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती. सुमारे 40 वर्षापूर्वी अजित पवार यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अशा एका साखर कारखान्याच्या निवडणुकीतूनच केली होती. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारते झाले. उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेल्या अजित पवारांच्यासाठी माळेगावचा सहकारी साखर कारखाना ही निवडणूक आणि एकूणच तिथलं राजकारण हे प्रतिष्ठेचं आहे आणि त्यांनी प्रतिष्ठेचं केलं सुद्धा आहे. आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आपल्या आजी असतील, आपल्या पणजी असतील, आपली आई असेल, आपली आत्या असेल, आपला चुलता असेल, पुढे वय 85 झाल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तुम्हाला धरून चालवावं लागतं, बसवावं लागतं. अरे एवढी आमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये काही एक पण चेअरमनच्या योग्यतेचं नाही. आणि मी अण्णा तुम्हाला सांगतो की आतापर्यंत मी यांचा अवमान करत नाही, परंतु ज्यांची कारकीर्द आहे त्याच्यात सर्वात उजवी आणि दैदिप्यमान कारकीर्द श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या 21 माझ्या संचालकांच्या वतीनं मी ह्या उद्याच्या 5 वर्षात तुम्हाला बोलतो. या निवडणुकीमध्ये पडद्यामागे काय घडतंय ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल.
अजित पवार हे श्री निळकंठेश्वर पॅनलच्या मदतीनं मैदानात उतरलेले आहेत, तर शरद पवार सहकारी साखर कारखान्याचे सदस्य आहेत आणि ते बळीराजा सहकार बचाव पॅनल मैदानात घेऊन उतरले आहेत। मात्र प्रत्यक्षात 2024च्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभेत जो संघर्ष झाला तोच माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पडद्यामागे घडतो आहे। कारण शरद पवारांच्या पॅनलच्या रणनीतीची सगळी धुरा ही त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे देण्यात आली आहे। परिणामी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना पडद्यामागे घडतो आहे आणि पवार त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्राचा एक चांगला लौकिक असलेला समाज गेल्या अनेक वर्षाचा जे इतिहास काढला तिथं शक्यतो राजकारण कधी आणून दिलेलं नाही। सालांचं हित कामगारांचं बदल हा दृष्टिकोन कायम ठेवला। कारखान्याच्या अर्थ काढण्यासाठी सभासदांच्या भल्यासाठी आणि कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी योग्य नाही। एकीकडे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी जरी लढाई दिसत असली तरी पण त्या लढाईमध्ये पण काही छुपे मुद्दे आहेत। युगेंद्र पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत सक्रिय झाल्यानं पवार कुटुंबातली दरी पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आली आहे। अजित पवार यांना त्यांच्या पॅनलच्या सह पराभूत करण्यासाठी शरद पवार, युगेंद्र पवार सक्रिय असतानाच युगेंद्रच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे पण मैदानात उतरल्या आहेत। प्रचार आणि मतदार संपर्क या कामी सुप्रिया सक्रिय दिसतात। यामुळे यंदाची निवडणूक म्हणजे काका पुतण्या दरम्यानच्या संघर्षाचा पुढचा अंक असेल असंच वाटतंय। एकीकडे हा मामला 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडून सुद्धा पाहायला हवा, कारण येत्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा जिंकून येणं सुप्रिया यांना सहज शक्य होणार नाही। बारामती लोकसभा क्षेत्रात बहुसंख्य आमदार दादा समर्थक आहेत। त्यातच माळेगाव साखर कारखानाही हातचा गेला तर सुळेंसाठी परिस्थिती आव्हानात्मकच असेल। एका साखर कारखान्याच्या निवडणुकीला इतकं महत्त्व पवारांनी का द्यावं हाही प्रश्न पडतोच। उत्तरं सोपी आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा उद्योग म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे पाहिलं जातं। उसाला सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणूनही या कारखान्याची ओळख आहे। बारामती विधानसभेतली जवळपास 36 गावं ही साखर कारखान्याचं प्रभाव क्षेत्र आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पवारांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असते। या वेळेला तर अजित पवार स्वतः ब वर्गातून उमेदवार सुद्धा आहेत। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 4 पॅनल आहेत। श्री निळकंठेश्वर पॅनल हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे, तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकार बचाव पॅनल आहे, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार पॅनल, तर कष्टकरी अपक्षांच्या माध्यमातून कष्टकरी पॅनल, हे 4 पॅनल जे आहेत या निवडणुकीमध्ये समोरासमोर लढत ठेवत आहेत। खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये 2 पॅनलमध्येच खरी लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये अजित पवार यांचा श्री निळकंठेश्वर पॅनल, तर गुरु शिष्याची जोडी असलेल्या सहकार बचाव शेतकरी पॅनल मध्येच खरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांचं 85 वर्षाचं वय काढल्याने सभासदांमध्ये कुठेतरी नाराजी पसरलेली होती। यामुळे आता या वयावरून कुठेतरी राजकारण पेटलेलं आहे। यामुळे 85 वर्षाचा म्हातारा या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना आव्हान देत आहे। खऱ्या अर्थाने 24 जून रोजी या निवडणुकीमध्ये या माळेगाव कारखान्याचा चेअरमन कोण होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।
या निवडणुकीमध्ये तावरे कुटुंबाचं कडवं आव्हान शरद पवारांना आहे. तावरे कुटुंब हे पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखलं जातं. चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे ही दोन नावं त्यासाठी अतिशय ठळकपणे घेतली जातात. तावरेंच्याकडून सहकारी बचाव शेतकरी पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं गेलंय. भावी मुख्यमंत्री म्हणून ज्या अजित पवारांचा उल्लेख केला जातो ते एका कारखान्याच्या निवडणुकीच्यासाठी किती जीव काढतायत ते दाखवून तावरे यांच्या पॅनलचा प्रचार सुरू आहे. तावरे यांनी घोंगडी बैठका घेण्यावर भर दिलाय. ते त्या माध्यमातून मतदारांना आपलंसं करायचा प्रयत्न करतायत. तावरेंनी 1997ला पवारांना हरवलेलं आहे आणि कारखाना ताब्यात घेतलाय. त्यांना कळली खासदारकीच्या आमदारकीच्या निवडणुकीला माझ्या वयाच्या त्याला न्याय झालं. त्या बाबा 45 वर्षाच्या माणसाला कशाला घ्यायचे बरोबर. जोपर्यंत मी त्याला बाबा नाही म्हणत नव्हतो त्याच्याबरोबर आम्ही चेअरमन व्हायला तोपर्यंत माझं वय चालत होतं. मी नाही म्हणजे गाडीची वयाची गाडी 25 वय झाले थांबायला पाहिजे. अहो आता काय बोललो तुमच्या घरात 3 खासदार 2 आमदार एवढी पदं असताना तुम्ही काय काय चेअरमन निघाला काय सांगायचं. तावरे आणि पवार यांच्यातल्या दुश्मनीचा इतिहास रंजक आहे. चंद्रराव तावरे एकेकाळी शरद पवारांचे कट्टर समर्थक समजले जायचे आणि ते अजित पवारांना वरिष्ठ आहेत. असं असताना पवार आणि तावरे यांच्यामध्ये 1992ला वादाची ठिणगी पडली. कारण शरद पवारांनी चंद्रराव तावरे यांना अध्यक्ष करण्याचा शब्द दिलेला होता, पण हा शब्द अजित पवारांनी पाळला नाही असं स्थानिक लोक सांगतात. ही गोष्ट स्वाभाविकरित्या तावरेंना पसंत पडली नाही आणि तिथूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. म्हणूनच तावरे 1992 पासून पवारांपासून दुरावले ते कायमचे. तर या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्यासाठी रविवारी म्हणजे 22 जूनला मतदान होणार आहे आणि मतमोजणी होणार आहे 24 जूनला. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.